व्हिडिओ का बनवायचा तर त्याच्या पाठीमागे रिझन होतं की आपल्या थंबनेलमध्ये जो तुम्ही टायटल बघितलायचा त्यानुसार असं या महाराष्ट्रात काय होईल असं तुम्हाला वाटतंय का? प्रत्येकाच्या मनात शंका आहे. विधानसभेचा निकाल लागून आता 4-5 दिवस होत आहेत आणि महाराष्ट्रात शंका आणि कुशंकांना वाव फुटतोय का? कारण का 4-5 दिवस होऊन सुद्धा या सरकार स्थापनेचा अजून मुहूर्त ठरलेला नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हा ठरलेला नाही. उपमुख्यमंत्री मध्ये कोण होणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कोण कोण मंत्रिमंडळामध्ये येणार आहे याचा अजून मुख्यमंत्र्यांचाच ठरलेलं नाही. यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असणारी महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीचे जे सर्व आहेत त्यांना शरद पवार म्हणतात, यांचा प्लॅन असं मी ऐकतोय की यांचा प्लॅन बी तयार आहे. म्हणून काय होईल हा प्लॅन बी नक्की काय असू शकतो आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टच करूया. प्लॅन बी नक्की असू शकतो तरी काय? बघा, शरद पवार कोणती गेम एखादी गेम त्यांनी खेळली तर ती परफेक्ट तडीच नेतील याची खात्री आहे आपल्याला. त्यांचा प्लॅन बी काय असू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, विधानसभेचा निकाल लागून महायुतीला मॅन्डेट भेटलेला आहे, सरकार स्थापन ती करतील. मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर शिंदे गट 2 दिवस एकनाथ शिंदे नाराज होते. 2 दिवस एकनाथ शिंदेने अबोला धरला होता, पण त्याचा काही फायदा नाही झाला. कारण का दिल्लीमध्ये असणार अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या पुढे कदाचित एकनाथ शिंदे हातबल झालेला असणार. त्याची कारण अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहेत की का हातबल झाले असतील आणि त्यांनी अबोला सोडला. मुख्यमंत्री पदाला दावा सोडला असं मी सोशल मीडियामध्ये बघतोय. म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते त्यांनी दावा सोडला. एकनाथ शिंदे सहजासहजी दावा सोडणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये ही महायुतीला एवढं जबरदस्त मॅन्डेट भेटले. ते भेटलंय कसं ह्याशी मतलब नाही, मॅन्डेट भेटले ना शिंदेच्या नेतृत्वात भेटले. हा बस. दुसरी गोष्ट, अजित पवार त्यांचा पक्ष मूळ पक्ष राष्ट्रवादी फोडून महायुतीत सामील झाले. लेटला लास्टच्या टायमाला 1 वर्ष बाकी असताना सामील झाले, 1-1.5 वर्ष. त्या टायमाला अजित पवारांना पण काहीतरी वरून शब्द भेटले. अजित पवारांना जे काय केंद्रीय मंत्री नेतृत्वानं भाजपच्या जे काय सांगितलं असेल ते अजित पवारांनी त्या टायमाला ऐकलं आणि अजित पवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि आता जो रिझल्ट आलाय तो समोर आहे. मला व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे की यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये जे मोठा जे पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांचा, पण त्यांचे मेन सर्व शरद पवारचे आहे. त्यांचा प्लॅन बी, महाविकास आघाडीचा प्लॅन बी तयार आहे. काय असू शकतो हा प्लॅन? एक तर भाजपला मुख्यमंत्री पद किंवा भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून वंचित ठेवायचं हा प्लॅन त्यांच्याकडे तयार असू शकतो. कारण का महाविकास आघाडीकडे 45 कॅन्डिडेट आहेत, आमदार आहेत. त्यात जर भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून रोखायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वेगळं काढलं जाईल. हा प्लॅन असू शकतो. पण हे होईल हा का महाराष्ट्राला माहिती आहे? हे होणार नाही का? कारण का एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहे ना फेविकॉलच्या गोळ्यागत भाजपला चिपकलेले. उद्या महाविकास आघाडीचं जे शरद पवारांचं जे हे आहे त्यांचं जे टार्गेट आहे ते उद्या पूर्ण होण्यासाठी ते एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद करतो, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री डायरेक्ट बनवतो. अजित पवारांना सांगतो त्यांच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री बना, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे बाहेरून. हेही होणार नाही. मग प्लॅन बी का असू शकतो? प्लॅन बी या महाराष्ट्रात प्लॅन बीचे CDEFZYZ SQRQ ZQ करणारा एकमेव देवेंद्र फडणवीस आहे. सगळे प्लॅन त्यांचे फोडून टाकीन. सगळ्यांचे प्लॅन, शरद पवार असू दे किंवा कोणी असू दे, उद्धव ठाकरे असू दे, सगळ्यांच्या प्लॅनच्या पुढचा एक प्लॅन त्याचा तयार असतो. कारण का तो माइंड आहे, मास्टर माइंड आहे. ते आता दिसलं ह्या निवडणुकीत, ह्याच्या अगोदर पण दिसलं, आता 2-3 वर्षापासून दिसतंयच. पण आता ऍक्च्युली काय आलं की हे असं एवढं मॅन्डेट येतं कुठून? हे एकमेव दिमाग ते देवेंद्र फडणवीस. असं वाटतंय का हो जे आपण व्हिडिओमध्ये बोलतोय महाविकास आघाडी काहीतरी गोम करून शिंदेना अजित पवारांना तोडील? जर भाजपच्या पासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार किंचितसे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ते उद्धव ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरेची पुण्याई होती भाजपच्या संगतीनं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांनी थोडीशी ढील दिली. उद्धव ठाकरेंच्या संगतीनं जे केलं ते ढील देऊनच थोडंसं केलं. आणि शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत पण करताना ढील देऊनच केलं. अजित पवारांना फोडलं पण ढील देऊनच फोडलं. पण आता जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत हे असं काय करतील असं मला वाटत नाही. का? कारण अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांच्या वर त्या ह्या आताच्या सरकारनं किंवा जेवढं पण होतील एवढं आरोप केलेला आहेत आणि त्या आरोपापायी
ते मजबूर होऊन त्यांचे नेते ते सगळे होऊन महायुतीमध्ये सामील झालेले आहेत. आणि ते आरोप असे तसे नाही केलेले आरोप ईडी सीबीआय तुमचं सांगतो इन्कम टॅक्स सगळं काय काय त्यांच्या पाठीमागं लावून त्यांना मजबूर केलं आणि शेवटी त्यांना 2 पक्ष फोडून महायुतीत घेतलं गेलं. ते आता बाहेर पडायचा मार्ग त्यांच्याकडे राहिलेला नाही. ते जर बाहेर पडतील तर त्यांची पुन्हा ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स आणि 1000 निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्टात सगळं त्यांना बर्बाद करून ठेवतील हे भाजपवाले त्या दोघांना पण. त्यामुळं हे आयती आलेली संधी अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोडणार नाहीत. महाराष्ट्राला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात हे मॅन्डेट भेटले. हे मॅन्डेट भाजप जास्त मोठा भाव असल्यामुळे ते मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवतील. दुसरं एकनाथ शिंदे, तिसरं अजित पवार. असं होऊ शकतं की एकनाथ शिंदेना 1 वर्ष, अजित पवारांना 1 वर्ष, राहिलेली 3 वर्ष हे भाजप मुख्यमंत्री घेऊ शकतं. असंही होऊ शकतं की एकनाथ शिंदेना 15 महिने, अजित पवारांना 15 महिने आणि राहिलेले 2 वर्ष हे भाजप घेऊ शकतं. असंही होऊ शकतं की भाजप पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवून मेन जी महाराष्ट्रातली खाती आहेत ती दोघांना डिवाइड करू शकतात. पण भाजप पासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार जर म्हणजे मला अशी गॅरंटीज नाही आणि कुठलीच हे नाही, माझ्या मनात शंका नाही की अजित पवार आणि एकनाथ शिंदे बाजूला जातील. कारण का असं करून ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत किंवा स्वतःचं जेवढं आता जे कमवलंय स्वतःचं इमेज बनवल्या सगळी धुळीत जाईल हे दोघांना पण चांगलं माहिती आहे. त्यामुळे दोघं कधी आपलं हे भाजप बरोबरच त्यांना राहावं लागणार. कारण का भाजपच्या पूर्ण हातामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या म्हणते तर काय मराठी माणसात एखाद्याच्या नाड्या हातात असणं किंवा एखाद्याचं पूर्णच एकदम कंट्रोल हातात असा भाजपनं त्यांच्या दोघांच्या नाड्या हातात ठेवलेल्या आहेत असं मला वाटतंय. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल मला जे मला सांगायचं होतं माझी तळमळ होती मी तुमच्याबद्दल स्पष्ट केली. अगदी तिथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असेल ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.